सकाळच्या वेळेस दुकानामध्ये जास्त गडबड असते म्हणून मला व्हिडिओ वगैरे घ्यायला भेटत नाही. नंतर मी आली होती गांधी चौकामध्ये रियाज मामांकडे. काही मला भेटवस्तू वगैरे घ्यायच्या होत्या, मी त्या घेतल्या. लगेच पोचली दादांकडे मेहंदीचे कोन घेण्यासाठी. तिथून आली विष्णू काकांकडे. मस्त निवांत असं बसून चहा पिला. ध्रुवी रेवाची कॉलवरच ऑर्डर होती की मम्मी त्यावेळेस केळी घेऊन ये असं. त्यांच्यासाठी केळी घेतली आणि थोडा वेळ घरी घालवला. लगेच आथियाकडे पोचली. आथियाकडे माझा तिसरा टाईम आहे मेहंदी काढायचा. खूप सुंदर अशी डिझाईन काढते आणि वेळ पण खूप कमी घेते. मला तिची मेहंदी खूप आवडते. तसंच ती सायडर आणि ब्रायडल यांच्या दोन्ही मेहंदी काढते. खाली नंबर मेन्शन केलेला आहे. आणि आम्ही पटापट निघालो कारण पावसाचं खूप डेंजर असं वातावरण झालं होतं. 5:30च्या टायमाला एकदम अंधारसारखा वाटत होता. तसंच जव्हारमध्ये 1 तास लगातार पाऊस पडला, खूप खतरनाक असा. पाऊस पडल्यानंतर खूप सुंदर असं धुकं पडलं होतं. मस्त थंडगार असं वातावरण झालं होतं. आज दुकान लवकरच आवरून घेतलं होतं. थोडं काम असल्यामुळे मग आम्ही पोहोचलो स्टँडला. स्टँडला आल्यानंतर हॉटेलचं एक्स्ट्रा दूध घेतलं. तसंच घरी दूध घेतलं. ध्रुवी रेवासाठी खाऊ घेतला. दुकानासाठी बटाटे वगैरे इथून घेतले आणि तेवढ्यात मला आठवलं की मी गिफ्ट पॅक करायला टाकलं होतं. मग नेमकी शॉप पण चालू होतं. मग इथून गिफ्ट वगैरे घेतलं आणि मग घरी आली. मस्त सुंदर असं जेवण केलं निवांत. आज उपवास पण होता. तसंच मग उद्या आमच्या दर्शनात आईच्या हळदी आहेत. तर मग या मंडळी दादरा नगर हवेली बेडपा येथे हळदीला. मस्त तुम्हाला माझ्याकडून ही पत्रिका आहे. तर चला मंडळी, ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय मंडळी.